पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आपलं नवीन स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय मार्लेश्वरला दर्शन घ्यायला महादेवचं. आज सोमवार आहे आणि माझ्यासोबतचा पार्टनर या दक्ष भाई. तर आता आम्ही चालू निघालो. आता 5 मिनिटात निघू आम्ही आता लगेच, कारण की याचं अजून काहीतरी काम बाकी आहे. याचं जसं काम झालं की तसं आम्ही निघू. आणि ही आपली गाडी आहे इथं त्याचा तयार झाला आणि आम्ही घरातनं निघालो. आता आम्हाला पोचायला कमसे 10 ते 15 मिनटं लागतील. गाडी आता आम्ही मार्लेश्वरला जाताना एका रस्त्यामध्ये ब्रिज पडतो ना, तिथं ब्रिजच्या इथे थांबलेला आहे. त्या ब्रिजच्या इथनं जो व्ह्यू दिसतो ना, एक नंबर दिसतो. हे बघा, ह्या साईडचा व्ह्यू आणि हा समोरच्या साईडचा व्ह्यू. हा व्ह्यू बघायला इथं भरपूर जण थांबतात आणि भरपूर जण या लोकेशनला फोटो काढतात. आणि जे इथनं सनसेट दिसतो ना, एक नंबर. आता आम्ही गेटवरून 4 किलोमीटर फक्त अजून लांब आहे. हे समोरच आहे. जो व्ह्यू बघायला आता थांबलो ना आम्ही, तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. हा व्ह्यू मार्लेश्वर. आपण मार्लेश्वरच्या मंदिराच्या गेटवर पोहोचलेला असतात. गेट समोरच आहे, तुम्हाला मी दाखवतो. हा गेट आणि हा गेटच्या इथं जाताना व्ह्यू. आमच्या सीड्या चालायचं इथनं आता झालंच चालू. ह्या मी फायनली आपल्या सीड्या संपल्या आणि आता आम्ही पोचलो मंदिरात जवळ. इथं व्ह्यू आहे. तो धबधबा आता पाण्यामुळे कमी दिसतो, आहे की नाही? आहे थोडासा दिसतो ना. यो मार्लेश्वर मंदिर, हे तिथं मंदिर आहे तिथं समोर. आणि हा आत्ताचा व्ह्यू पुरा गोल. इथं तर चाललो आता मंदिरात.
जाऊया आपण खाली पण जाऊया. आता पोचलो आम्ही मंदिराजवळ आणि धबधबा थोडा थोडासा दिसतोय. हे आहे, हे आतमध्ये मंदिर आहे. हे मंदिर आणि ह्या समोर आहे धबधबा. धबधबा आता कमी दिसतोय, कोणतरी आहे तिथं आंघोळ दिसतंय. आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही, व्हिडिओ इथंच बंद करू शकतो मी आता. ना जो मंदिराच्या इथनं जो व्ह्यू दिसतोय ना, खालती नदी आहे. ती नदी आता पाणी कमी आहे तरी पण तुम्हाला दाखवतो. हे असं वरचा व्ह्यू आणि ह्या खाली नदी. आमची पण आली होती पहिली पालखीला. हे आता पाणी लय कमी झाले म्हणून आता तिथे कसं धबधब्याचं पाणी कमी झालंय. पावसाळ्यातनं फुल पाणी असते इथं. सोडत नाही. आपलं आता दर्शन झालंय आणि आता आमचा ब्लॉग इथंच आम्ही बंद संपवतो. कारण जय जय महाराष्ट्र.